आज श्यामलाचं ढसाढसा रडणं बघून आई बाबा दोघंही सारखे अश्रू ढाळत होते आणि फार हतबल होऊन बसले होते. श्यामला थोडी शांत झाल्यावर आईने विचारलं, श्यामले, इतकी काऊन व माय उरफाट हस्तवर रडली? सासरून आलेली लेक माहेरात आली का रडतेच? आम्ही पण रडायचो. आताही माहेर म्हणलं का डोळ्यात पाणी येते. पण तुझ्यावाला रडणं मले काही चांगलं वाटून नाही राहिलं बाई. काही त्रास आहे का तुले? जवाई बुवा स्वभावाले कसा आहे? सासू सासरे तर बाप्पा निरा देवावानी वाटते. मग श्यामले, तू काहून वढोरावानी रडून राहिली? श्यामलाची आई विचारत होती आणि श्यामला फक्त रडत होती. श्यामला आता बरीच सावरली होती खरी, पण तिने तिला झालेल्या त्रासातला एक शब्दही आईबाबाला सांगितला नाही. हातपाय तोंड धुवायला ती न्हाणीघरात गेली. तोपर्यंत आईने चहा ठेवला आणि लेकीला भूक लागली असेल म्हणून ती स्वयंपाकाला लागली. श्यामला आली हे आजूबाजूच्या शेजारणींना कळलं होतं. श्यामला न्हाणीघरातून बाहेर आली आणि शेजारणींशी गप्पा करत बसली. तेवढ्यात एक शेजारीण, जिला श्यामला लहानपणापासून मामी म्हणत असे, ती म्हणाली, श्यामलाच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज काऊन काजन झळकून राहिलं नाही बाई? आणि गालावरनं हात फिरवला तशी श्यामलाची आई म्हणाली, नाही जी वहिनी, श्यामला मागं जराशी बिमार होती म्हणते. हाव का नाही व श्यामले? श्यामला मानेनच हो म्हणाली. सगळ्या शेजारणी जाईपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. शेजारणी गेल्या तशा श्यामला आणि आईबाबा जेवायला बसले. तिघेही खूप शांतपणे जेवले. श्यामला आज हटकून आईच्या कुशीत जाऊन झोपली शांतपणे. जणू खूप काळानंतर झोपतीये असंच श्यामलाला जाणवत होतं. पण आई मात्र चिंतेने बराच वेळ जागीच होती. सूर्य डोक्यावर आला तरी श्यामला शांतपणे खूप गाढ झोपून होती. आईने एक दोन वेळा उठवायचा प्रयत्न केला खरा, पण श्यामलानं हू कचू नाही केलं म्हणून बाबाई म्हणाले, झोपू दे तिले. आईने श्यामलाला मनसोक्त झोपू दिलं. श्यामला उठली तेव्हा आईची घरातली बहुतेक सगळी कामं उरकली होती. श्यामला खूप दिवसांनंतर हसत मुखानं उठली. आई देवपूजा करत होती. श्यामला आईच्या मांडीवर डोकं ठेवून देवाऱ्यापाशी आडवी झाली. आई म्हणाली, श्यामला, जाय बाई, तोंड बिंड धुवून घे, आंघोळ करून घे, मी चहा करते तू यासाठी. श्यामला हूँ म्हणाली आणि लगेच म्हणाली, आई, कायला करते व या मुख्या देवाची पूजा? मी तर करते कधी कधी, कधी नाही बी करत. श्यामला, आपल्या अडीअडचणीले तोच धावून येतो मायबाई. हा मुका जरी असन तरी माणसाईपेक्षा लाखपटीनं बरा आहे. पण श्यामला, लग्नाच्या आधी तर तूच लय देवपूजा करायची व मायबाई, मग आता काहून नाही करत म्हणतं पूजा? श्यामला लगेच गोंधळून म्हणाली, अहो आई, आता झालं ना लगन. श्यामला बारीकसं स्मित कुत्सितपणे करून म्हणाली, आता काय गरज देवपूजेची? तसंही काय फायदा झाला? तोंडातल्या तोंडात बोलली आणि लगेच न्हाणीघरात निघून गेली. आईने मनोमन ठरवलं की श्यामलाला विश्वास घेऊन सगळं विचारायचं. पोरगी जास्त दुखरी दिसून राहिली. पण श्यामलानं काही मनातली गोष्ट ओठावर येऊ दिली नाही. कधीतरी मध्येच एखादं वाक्य असं काहीतरी बोलून जायची, त्या वाक्याचा अर्थ आईला काही लागायचा नाही. पण श्यामला जे काही बोलते ते दुःखापोटी बोलते हे मात्र आईला कळून चुकायचं. श्यामला आज सकाळपासूनच खूप ओकाऱ्या करत होती. आईने खूपदा विचारलं, श्यामले, पाळी चुकली काय व? पण पाळी चुकली का काय हे काही श्यामलानं ध्यान ठेवलं नाही. गावात डॉक्टरकडे जावं तर गावात एकच डॉक्टर होता आणि तोही गावाला गेला होता. म्हणून श्यामलाच्या आईने दुपारच्या वेळेत गावातल्या सुमन मांगिनीला बोलवून आणलं. या सुमनच्या हातून गावातल्या बरेच लेकी सुनांच्या डिलिव्हरी सुखरूप झालेल्या होत्या. सुमननी श्यामलाला आतल्या खोलीत आईसोबत असताना व्यवस्थित तपासलं आणि श्यामलाच्या आईला म्हणाली, मास्तरीन बाई, बाई वाईस घोडवर चहा ठुवा आणि तोंड गोड करा. श्यामलाची आई खूप आनंदी झाली. सुमनला पुन्हा पुन्हा विचारायला लागली, खरंच सांगता ना जी, का लेक पोटीशी आहे ते? सुमन मोठ्या आनंदानं म्हणाली, हाव जी, आता तुम्ही आजी होणार आहे. श्यामलालाही खूप गोड हसू आलं. श्यामलाच्या आईने छान विलायची घालून सुमन, श्यामला आणि स्वतःसाठी लगेच चहा ठेवला. श्यामलाचे बाबा बाहेरून आले आणि त्यांनी आनंदाची बातमी ऐकली. किती किती आनंद झाला त्यांना.
तो आनंद त्यांच्या डोळ्यातून ओसंडत होता. कारण श्यामलाच्या जन्मानंतर या घरात पहिल्यांदा पाळणा हलणार होता आणि आपल्याच लाडक्या लेकीच्या पोटी तिचीच प्रतिकृती असणारी दुसरी व्यक्ती येणार म्हटल्यावर आनंदाला सीमा राहत नाही. हा म्हणता दिवाळीचे 8 दिवस कसे निघून गेले श्यामलाला कळलंही नाही. आता 1-2 दिवसात तिला किशोर घ्यायला येणार होता. पण श्यामलाला आणखी बरेच दिवस माहेरी राहायचं होतं. पण निरोप तरी कसा पोहोचवणार श्यामलाच्या सासरी. ठरल्याप्रमाणे किशोर श्यामलाला घ्यायला आला आणि श्यामला मनातून खूप नाराज झाली. चहापाणी झालं आणि श्यामलाच्या चुलत भावाने गोपालने किशोरला गोड बातमी सांगितली. बाप्पू तुम्ही बाप होणार म्हणते बुवा. किशोरला कळलंच नाही. श्यामला आतून सगळं ऐकत होती. मग गोपालनी जरा विस्तारून सांगितलं. किशोरच्या चेहऱ्यावर किंचितसं हसू आलं. किशोरला मनातून आनंद झाला होता. गोपाल किशोरला चिडवायला लागला, पण किशोर काहीच बोलत नाही हे पाहून म्हणाला, बाप्पू हॉटेलात पार्टी राहू द्या हो, पण निदान गावरान मटण तरी खाऊ घाला राजे हो. आज शेजारच्या गावाचा बाजार आहे, चला मटण आणायला जाऊ. किशोर लगेच बाजारात जायला तयार झाला. पण इतकी आनंदाची गोष्ट ऐकल्यावर श्यामलाला आतल्या खोलीत जाऊन भेटला सुद्धा नाही. गोपालनं गाडी काढली आणि किशोरनी मागच्या सीटवर टांग टाकली. बाजारात गेल्यावर किशोरकडून काही सायानं मटणाचे पैसे घेतले नाही. उलट हसत हसत म्हणाला, राहू द्या हो बाप्पू, तुम्ही आमचे पाहुणे म्हणून आम्हीच पावनचार करतो. कवा तुमच्या तिकडे येणं झालं तर हॉटेलात खेळवा बुवा. आणि जोरात हसला. किशोरनी खिशात घातलेला हात लगेच खिशातनं बाहेर काढला. बाजारातून येताना दोघांनीही थोडी थोडी दारू चढवली होतीच. गावाकडे येताना या दोघांना रवी दिसला. गोपालने गाडी थांबवली आणि त्याच्यासोबत बोलत असताना पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यावर रवी गालातल्या गालात कसनुसा हसला. किशोरला त्याचं हसणं बघून आतल्या आत काहीतरी विचित्र वाटलं, म्हणून किशोरने हात मिळवण्यासाठी हातसुद्धा पुढे केला नाही. रवीने हात तसाच मागे घेतला. बोलणं संपल्यावर गोपालनं गाडीला किक मारली आणि गावाकडे गाडी दामटवली. किशोर गोपालला गाडीवरच विचारायला लागला, कोण होते हो हे पाहुणे? तसा गोपाल म्हणाला, गावातलाच मित्र आहे, खूप चांगला आहे, श्यामलाच्या वर्गात होता. गावात शिवाजी चौकात आल्यावर श्यामलाच्या मैत्रिणीचा भाऊ संतोष दिसला. थोडा वेळ तो बोलला आणि बोलता बोलताच म्हणाला, रवी गेला वाटते बाजारात, पाहुण्याची वळख बेळख करून दिली का नाही? आणि कसनुसा हसला. गोपालनं रागात येऊन त्याला शिवी हसडली. जाण बे साया, आपलं काम करणं, जास्त भादर भादर कायले करून राहिला. किशोरला हे सगळं जरा वेगळंच वाटलं. रात्री किशोर गोपालकडे जाऊन मस्त मटणावर ताव मारून आला. श्यामला आणि तिचे आईबाबा मात्र तिघेही मटणाला हातसुद्धा न लावणारे होते. त्यामुळे ते तिघेही घरीच बेसन भाकरीचा बेत खाऊन झोपी गेले. किशोर घरी परतला तेव्हा बराच वेळ झालेला होता. श्यामलानं दरवाजा उघडला. तसाच किशोर तिच्या अंगावर पडणार तेवढ्यात सावरला आणि गपगुमान बाजेवर जाऊन झोपला, श्यामलाशी एकही शब्द न बोलता. दुसऱ्या दिवशी श्यामला आणि किशोरला श्यामलाच्या मैत्रिणीकडे म्हणजे भावनाकडे चहा नाश्त्याला बोलवलं होतं. श्यामलाची फारशी इच्छा नव्हती, कारण भावनाचा भाऊ संतोष फार आगाऊ होता. कधी काय बोलेल आणि कधी काय सांगेल याचा नेम नव्हता. आणि त्याला श्यामलाबद्दल सगळंच माहिती होतं, कारण त्याची बहीणच श्यामलाची मैत्रीण. श्यामला आणि किशोर काका काकूकडे चहा प्यायला गेले, पण तिथून सरळ घरी निघावं तर तो संतोष काका काकूकडे हजर झाला आणि जबरदस्तीने किशोरला चहा पाण्याला घेऊन गेला. श्यामला तशीही त्याचा राग करायची. घरी खूप कामं आहेत आणि गावाला जायची तयारी करायची, म्हणून तिने संतोषला टाळलं. किशोरनी बरेचदा नाही म्हणून सांगितलं, पण तो ऐकेना. म्हणून श्यामला किशोरला म्हणाली, तुम्ही या पटकन जाऊन. तिच्या मनातही शंका आली नाही की हा काहीतरी सांगेल. आणि इथेच श्यामला नकळतपणे का असेना खूप मोठी चूक करून बसली. किशोर आधीच दुनियाभराचा संशयी आणि वरून संतोषनं चहासोबत श्यामलाच्या आणि तिच्या प्रियकराबाबत म्हणजे रवीबाबत इत्थंभूत नाही तरी हलकी हलकी बातमी किशोरपर्यंत पोचवली. किशोर जे समजायचं ते समजला आणि कसाबसा चहा घशाखाली ओतून घरी परतला आणि श्यामलाला लगेच गावाला जायची तयारी करायला सांगितलं. श्यामला आणि आईबाबा अवाक झाले की जावयाला एकदम झालं तरी काय.
श्यामलाची आई म्हणाली पण की स्वयंपाक होत आला आहे. जेवण करा बाप्पा, मग घेऊन जावा लेकीले, 2 जीवाची आहे ती. श्यामलाच्या बाबांनीही खूप समजवण्याचा प्रयत्न केला, कधी शांतपणे तर कधी चढ्या आवाजात. पण हेळदिमाग किशोर काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. किशोर श्यामलाला मोठ्या आवाजात म्हणाला, आत्ताच्या आत्ता चलशील माझ्यासोबत तर बरं होईन, नाही तर मग माया आणि तुझा संबंध संपला. श्यामलाच्या आईबाबालाही वाटलं, जवई निर्वाणीचं बोलून राहिला आणि खरंच यानं पोरीला टाकून दिलं तर, वरून पोरगे पोटोशी आहे. हा सगळा सारासार विचार करून श्यामलानेही पटकन बॅग भरली, कशी तरी साडी नेसली. श्यामलाच्या आईने गरम भजे खाण्याचा किशोरला आग्रह केला, कारण त्या बहाण्यानं पोटोशी असणाऱ्या श्यामलाच्याही पोटात 2-4 भजी जातील. पण किशोर तर खालीही बसायला तयार नव्हता आणि काही सांगायला तयार नव्हता. श्यामलाच्या आईने लेक जावयासाठी वडा पुरणाचा घाट घातला होता, पण किशोरनी सगळ्या पाहुणचारावर पाणी ओतलं होतं हा सगळा तमाशा करून. तरीही आईने श्यामला साडी नेसेपर्यंत जे शिजलं होतं त्याची शिदोरी बांधून दिली. श्यामलाच्या डोळ्यातून अखंड गंगा जमुना वाहत होत्या. शेजारी पाजारी बायाही म्हणायला लागल्या, माय जवाई बुवा लवकर निघाले व राहते काही दिवस. पण किशोरची मनस्थिती तर भयंकर वाईट होती. तो फक्त गालातल्या गालात हसतोय असं भासवत राहिला. श्यामला आणि किशोर गावाकडे रवाना झाले आणि आईच्या डोळ्याचा नदीने ताबा घेतला. आई बाबा दोघेही जेवले नाहीत. लेक उपाशी गेली म्हटल्यावर कुठल्या मायबापाच्या घशाखाली घास उतरेल, आणि तोही वडा पुरणाचा. आईने सगळा स्वयंपाक दारावर येणाऱ्या गाईला चारला. नसतं पाठवलं श्यामलाला तर किशोरनं फाट पाडायची धमकी दिल्यावर कुठलेही आईवडील घाबरलेच असते. आणि वरून आता श्यामला पोटोशी होती. लेक सासरी आहे, मग ती सुखात आहे का दुःखात आहे हा विचार फार नंतरचा. तिचा फाट पडून ती माहेरात असणं म्हणजे आईबापाला खाल्ल्या घासाला हात मारल्यासारखं होतं. कारण समाजात लेकीचा फाट असणं म्हणजे बापासाठी सगळा प्रश्न इब्रतीशी जोडला जायचा. अरे पण ती सुखात आहे का दुःखात आहे याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं कोणाला. लग्न झालं म्हणजे आता ती आपली नाही, परक्याचं धन झाली हा विचार आईबापासोबत एकूणच समाज करायचा. अख्ख्या प्रवासात किशोर श्यामलाशी एक शब्दही बोलला नाही. दोघेही रात्री बऱ्याच उशिरा घरी पोहोचले. श्यामलाला खूप भूक लागली होती. सासू सासरे जेवून झोपलेही होते. श्यामलाने शिदोरी सोडून किशोरला ताट वाढलं. तो रागातच आईला म्हणाला, मा त्वा जेवाले काही केलं नाही का व? तशी आई म्हणाली, दवडीत बेसन भाकर आहे. किशोरने शिदोरीतला एक टिप्पूसही खाल्ला नाही. त्याच्या माईनं केलेली बेसन भाकरी खाल्ली आणि दवडीतली बेसन भाकरीही संपवून टाकली. श्यामलासाठी त्यांनी काही ठेवलं नाही. किशोरला वाढून दिल्यावर आणि त्याचं जेवण संपल्यावर श्यामला शिदोरीतलं वाढून घेऊन जेवली. थोडंफार सासू सासऱ्यासाठी सकाळी खातील म्हणून काढून ठेवलं, नाहीतर तुझ्या मायनं लेकीसोबत शिदोरी नाही पाठवली काय असं सासू टोमण्यातून बोलून गेलीच असती. लेकीसोबत शिदोरी पाठवण्याची प्रथा कोणत्याच मायबापाला सोडून चालणार नव्हती. लेक आणि शिदोरी जणू घट्ट समीकरणच होतं. लेकीला सासूच्या टोमण्यांपासून वाचवायचं असेल तर तिखट मिठाची का असेना शिदोरी बांधून द्यावीच लागत असे, मग ती लेक कितीही वयस्कर झाली तरी. किशोर दुसऱ्या दिवशी एकटाच नोकरीच्या ठिकाणी जायची तयारी करायला लागला. किशोरच्या आईबाबाने विचारलं, सुनबाईले संग नेत नाही का? किशोर बराच वेळ काही बोलला नाही आणि म्हणाला, नाही मले ट्रेनिंगसाठी जायचं आहे, ही बॅग नेऊन काय करू, अजून डोक्याला ताप होईन, तसंही फसलोच मी, मायावाला जन्म वाया गेला. ही शेवटची 2 वाक्य तो हळू आवाजात बोलला तरी आईबाबाला ऐकू गेली. किशोरला आईने विचारलंच, किशोर काल तुम्ही दोघं आले तेव्हापासून पाहून राहिली बापा की तू ये हिंदान काही जाग्यावर नाही. काय झालं सांगशील काय आम्हाले? आमच्यावाला लेकच सुखी नशीन तर मग आम्ही कोणाच्या तोंडाकडं पाहावं म्हाताऱ्या माणसानं? तुझेवाली बायको तर चांगली आहे बापा, पण तू या सासू सासरेने काही वंगाळ केलं का? तसेही पैशावाले लोक आहेत, काही भरोसा देता येत नाही बाप्पा अशा लोकांचा. पण किशोरनं तिलाही फार काही सांगितलं नाही. आडून आडून बोलत राहिला. बोलताना एवढंच म्हणाला, मायावाला जन्म वाया गेला. किशोरनं सकाळी 9 वाजता जेवण उरकलं आणि श्यामलाशी एक शब्दही न बोलता तो बडनेरच्या 2 वाजताच्या ट्रेनला हजर झाला.
श्यामलाने किशोरला बरंच विचारायचा प्रयत्न केला की काल असं काय झालं होतं की आपण तडकाफडकी निघून आलो. पण घुम्या किशोरनी श्यामलाला एकही शब्द सांगितला नाही. फक्त श्यामलानं काही विचारलं की डोळे वटारून एकच वाक्य म्हणे, माया जन्म वाया गेला. या वाक्यावरनं श्यामलानं त्याला 2-4 वाक्य सुनावली. पण तरीही त्यांनी एकही शब्द न सांगता श्यामलाचा हात जोरात पिरगळला. श्यामला वेदनेनं कणत राहिली आणि हा बेंगलोरसाठी रवानाही झाला. श्यामलाही मग त्याला सोडवायला दारापर्यंतसुद्धा आली नाही. हे पाहून किशोर गेल्या गेल्या श्यामलाची सासू घरात येऊन धुसफूस करायला लागली. नवरा एवढा दूर देशात चालला, पण या बाईले काही नवऱ्याचं सोयर सुतक नाही बापा. सारे जन्माचा जोडा घोडा आहे त्यो, त्याच्या बिगर एका बाईला कोण पुसते. पण आजकालच्या पोरीले मायबापाची चांगली शिकवणच नाही. मायावाला लेकरू एवढं तिकडे मरते नोकरीसाठी आणि हिथं राणी मजा करते. माया लेकराच्या जीवाला चैन म्हणून काहीच नाही. एवढं म्हणाले लगीन झालं, पण लग्नाची पिवई काही लेकराच्या तोंडावर दिसून नाही राहिली बापा. पण त्याचं काही कोणाला सोयरसूतक दिसत नाही. हे सगळं बोलणं किशोरची आई श्यामलाला बोलत होती. श्यामलाला थोडा वेळ नवल वाटलं की ही आपलीच सासू आहे का. ही फक्त आपल्या नवऱ्याची माय आहे. श्यामलाही गुस्स्यात होती, त्यामुळे ती धीटपणा करू लागली आणि श्यामलानं तोंडातल्या तोंडात 1-2 वाक्य उच्चारले आणि खाडकन बाहेरचा दरवाजा उघडून उज्ज्वलाकडे बसायला चालली गेली. इकडे सासूची बडबड सुरूच होती. शेवटी श्यामलाचे सासरे चिडले तेव्हा तिची बडबड थांबली. श्यामला उज्ज्वलाकडून दिवे लागणीच्या वेळेसच परत आली. तोपर्यंत श्यामलाच्या सासू सासऱ्यांचा चहा पिऊन झाला होता. श्यामलानं घरात पाय ठेवला तसा सासरा शांतपणे पण न आवडलेल्या स्वरात म्हणाला, सोनवायरीनं लोकाच्या दारात जाऊन बसू नये बाई. श्यामला ही बोलण्यावर जोर देऊन म्हणाली, दुसऱ्याच्या दारात नव्हती गेली काही मी. तुमच्याच भावाचं घर आहे ना, मग आपलंच आहे का नाही ते घर. सासू श्यामलाकडे डोळे वटारून नाकमुळल्ले हाणत होती. श्यामला तिच्या तोंडाकडेही न बघता दिवाबत्ती करायला घरात निघून गेली. दिवाबत्ती केली, स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करता करता मात्र तिच्या डोळ्यातून टप टप पाणी पडायला लागलं आणि मनातून आईबाबांचा राग यायला लागला. तिचं अस्वस्थ मन सारखं फुंदत फुंदत म्हणत होतं, माया बापानं काय पाहून या डोंबळ्याच्या गळ्यात बांधली अशीन मले. लग्न झालं तेव्हापासून एक शब्द धड बोलला असेल तर शपथ. डोंबळं कावळाचे नीरा खाला पाहिजे आणि झोप आले पाहिजे आणि त्याची मायाही त्याच्यासारखी. माया नशिबात हेच बांदर होतं का काय जण. हे सगळं मनातल्या मनात पुटपुटत श्यामला भाकरी थापत होती आणि सगळा राग त्या चुलीतल्या लाकडावर जोरजोरात त्याला चुलीत ढकलून काढत होती. किशोर नोकरीच्या ठिकाणी निघून गेला हे श्यामलाला एका परीनं बरंच वाटलं. आता निदान काही दिवस आपलं डोकं शांत राहील. नाही तर सारखी भीती मनात दाटून राहायची. किशोर घरी आला की आता काही तमाशा होतो का काय. पण कसलं काय. किशोर बेंगलोरला गेला, पण त्याच्या जागेवर त्याची आई होती. रोज कशावरून ना कशावरून तिची सारखी भुणभुण सुरूच राहायची. पण श्यामलाला तिला बऱ्यापैकी टाळता येत होतं. म्हणून श्यामलानं धिटाई करून सासरवाडीतच शिवणकाम शिकायचं मनावर घेतलं आणि हातोहात उज्ज्वलासोबत जाऊन क्लासही लावून आली. क्लासची दुपारची वेळही श्यामलासाठी सोयीची होती. श्यामला घरादारातली कामं स्वयंपाक पाणी आटोपून दुपारच्या वेळेत शिवण क्लासला जायला लागली. पण सासूनी काही समजून घेतलंच नाही. सासऱ्यांनी शब्दांनी दुखावलं नाही, पण सासू बडबड करायची, श्यामला क्लासला जाते म्हणून त्याला विरोधही तिने केला नाही. श्यामला या सगळ्यावर मात करत शिवण क्लासला जात राहिली. पण म्हणतात ना, नकटीच्या लग्नात 17 विघ्न, तशी काहीशी गत श्यामलाच्या क्लासबाबत झाली. आधी बेंगलोरला एम्ब्रॉयडरीचा क्लास लावला, तो पण थांबवावा लागला. आता गावात शिवण क्लास लावला, तो पण श्यामलाच्या तब्येतीमुळे थांबवायला लागला. श्यामला पोटोशी होती. नाही म्हणता श्यामलाला 3 महिने झाले होते. श्यामलाला सुरुवातीपासून गर्भार ओकाऱ्या होत होत्या, पण तिने काही फारसं मनावर घेतलेलं नव्हतं. आई मावशीकडून ऐकत आली की बाळ पोटात असताना बरेच दिवस काही ना काही त्रास होत राहतात. तसं लग्न झालं तेव्हापासून श्यामलानं कुठं एक दिवस तरी स्वतःकडे फार लक्ष दिलं होतं. ती मुळातच दिसायला खूप सुंदर असल्यामुळे लोकांना फारसं काही जाणवत नव्हतं. पण मनावर झालेले आघात शरीरावर निघतातच. त्यात जर बाई गर्भार असेल तर आणखीनच.
ओकाऱ्या करून करून श्यामलाच्या गर्भाशयातलं पाणी कमी झालं असं गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं. गावात एकच डॉक्टर असला तरी तो खूप अनुभवी डॉक्टर होता. कितीही जुनाट रोग असो, बाळंतपणात बाई कितीही अवघडलेली असो, कितीही सिरियस पेशंट असो, त्या डॉक्टरांकडे हमखास बरा होणार हे गावातले लोक चांगल्या प्रकारे जाणून होते. गावात इतका चांगला डॉक्टर आहे म्हटल्यावर गावात आलेला सरकारी दवाखानासुद्धा बंद पडला होता. हा डॉक्टर गाववाल्यांसाठी देवासमान होता. श्यामलाला डॉक्टरने औषधी दिली आणि सोबत आलेल्या सासूला सांगितलं, सरस्वताबाई, सोनबाईची काळजी घ्या, काम जरा कमी करू द्या. पोटातलं पाणी कमी झाल्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होईल. आणि त्यांनी श्यामलालाही बजावलं, पाणी भरपूर प्यायचं, जेवणही वेळचं वेळेवर घ्यायचं. तसंही श्यामलाला किशोरनं माहेराहून जबरदस्तीनं आणलं तेव्हापासून तिची अन्नावरची वासना उडाली होती. श्यामलानं डॉक्टरला मानेनं होकार दिला आणि सासूनी हो जी डॉक्टरसाहेब म्हणून होकार दिला. दोघीही घरी आल्या. घरी आल्या आल्या सासू सासऱ्याला सांगायला लागली, सुनबाई पोटुशी आहे आणि पोटातलं पाणी का काय कमी झालं म्हणते बाप्पा. आम्ही नाही पाहिलं बाप्पा असं काही. हे तर नाहीच आहे. काय काय पाहायला भेटन काय माहिती. डॉक्टर म्हणते काम करू नका देऊ. आम्ही तर ढोरावानी कामं केले. तेव्हा कुठं डॉक्टर होते काय आमच्या वक्ती. आता आम्हाला तर लेकरं झालेच का नाही. श्यामला आतमध्ये जाऊन झोपली होती. सासूचं बोलणं ऐकून तशीच उठली आणि तडक स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला निघून गेली. श्यामलाच्या तब्येतीची माहिती श्यामलाच्या सासऱ्याने किशोरला पोस्टकार्डानं पाठवली. किशोरचं उत्तरही आलं, सुट्टी भेटली की येईन, तोपर्यंत काही येणं होणार नाही. इकडे श्यामला दिवसेंदिवस खंगत चालली होती. असं नव्हतं की घरात खायला प्यायला नव्हतं, पण खाल्ला घास सासूच्या कुरकुरीमुळे अंगाला लागत नव्हता आणि वरून श्यामला मनातनं आनंदी नव्हतीच. नवरा असा भेटलाय हे नैराश्य तिच्या मनात पक्कं घर करून बसलेलंच होतं. रवीसोबत श्यामलानं किती सुंदर सुंदर स्वप्न रंगवली होती मनातल्या मनात, पण ती फक्त स्वप्नच राहिली. किशोर आणि रवीच्या स्वभावामध्ये काहीही साम्य नव्हतं. श्यामला नेहमी विचार करायची, लग्न झाल्यावर हे एवढं भोगा लागते तर मायबाप कशाले लगीन करून देत असतील पोरीबाईचं, की फक्त समाजरीत म्हणून, का माझंच नशीब असं आहे. विचार विचार आणि विचार या गोंधळात श्यामला पुरती डुबली होती. नवरा बायकोचं नातं म्हणजे गाडीची 2 चाकं असं सगळे लोक म्हणतात. मग एक चाक जर तिरपं चालत असन तर काय करावं. श्यामलाला विचार करता करता माहेरची आठवण येत होती. कधी एकदा माहेरी जाते असं तिला झालं होतं. सासू एक स्त्री असून समजून घेत नव्हती आणि नवरा तर फार विचित्र होता आणि त्यात तो जवळही नव्हता. तिने धीर करून सासऱ्याजवळ म्हटलं, म्हणजे मले माहेरी जायचं आहे. सासरा म्हणाला, आमच्या लेकाच्या पाठमोरी तुला एकटीला कसं माहेरी धाडावं. तूच सांग. तू 2 जीवाची बाई, कशानं काही झालं तर बोल, आमच्यावर येईन. जेव्हा कुठलीही गोष्ट असहनीय होते तेव्हा पीडित जीव जीवावर उदार होऊन मार्ग काढत सुटतो. श्यामलाने ही हिंमत करून उज्ज्वलाच्या मदतीने एक पोस्टकार्ड माहेरी धाडलं. श्यामलाचं पत्र पाहून आईबाबांनी निर्णय घेतला की श्यामलाला भेटायला जायचं, म्हणून दोघंही श्यामलाला भेटायला तिच्या सासरी आले. पण श्यामलाच्या सासूला काही फारसं आवडलं नाही. श्यामलाची तब्येत पाहून श्यामलाची आई म्हणाली, श्यामलाले आम्ही काही दिवसासाठी घेऊन जातो आणि अमरावतीला तिले चांगले डॉक्टरले दाखवतो. आता काही ती एकटी नाही, 2 जीवाची आहे. येळेत औषध पाणी व्हायला पाहिजे, नाही तर काहीचं काही झालं तर. श्यामलाची सासू लगेच मोठ्या आवाजात म्हणाली, ही तबी तुमच्या लेकीचं औषध पाणी सुरूच आहे, रोजचा दवाखाना सुरूच आहे. ही तर काही दुपती म्हैस नाही तुमच्या लेकीले रोजच दवाखाना कराले. तरी बी दवाखाना सुरू आहे, नाही तर विचारे तुमच्या पोरीले. हे वाक्य ऐकून श्यामलाच्या आईबाबाला खूप राग आला होता, पण आपली लेकीची बाजू आहे, पडती बाजू आहे, हा विचार पटकन मनात आला आणि श्यामलाच्या आईने खूप शांततेनं श्यामलाच्या सासू सासऱ्याचं मन वळवलं. श्यामलाला तुम्ही माहेरी घेऊन जाऊ शकता म्हणून श्यामलाच्या सासऱ्याने होकार दिला. श्यामलाच्या आईबाबांनी कशी तरी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावाला निघूया म्हणून घाई चालू केली. जाता जाता श्यामलाला अमरावतीला मावशीकडे घेऊन जाऊ
म्हणजे श्यामलाला मावशीच्या ओळखीतल्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवता येईल. ठरल्याप्रमाणे श्यामला आणि आईबाबा एसटीत बसले. मावशीने तिच्या ओळखीच्या डॉक्टरांना श्यामलाला दाखवलं. श्यामलाची तब्येत खरंच खूप जास्त खालावली होती. तिच्या शरीरातलं पाणी कमी तर झालंच होतं, पण व्हिटॅमिनची लेवलही फार घसरली होती. श्यामलाच्या तब्येतीमुळे बाळाच्या वाढीलाही फार धोका होता, म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला लावली. पण देवाच्या दयेनं सोनोग्राफीमध्ये तर बाळाबाबतीत काहीही विपरीत असं आढळलं नाही. पण श्यामलाला आरामाची नितांत आवश्यकता आहे आणि सोबतच व्हिटॅमिन्स आणि शांत मनस्थितीची आवश्यकता आहे, हे मात्र डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं. म्हणून श्यामलाच्या आईबाबांनी श्यामला बरी होईपर्यंत सासरी पाठवायची नाही हा निर्णय स्वतःच घेतला. श्यामला अमरावतीवरून आईबाबासोबत माहेरी आली. तिला खूप बरं वाटलं. इकडे किशोरच्या आईबाबांनी किशोरला पत्र लिहून पाठवलं, तू या बायकोले तिचे मायबाप तिच्या माहेरी घेऊन गेले. पोरीची तब्येत लय बेक्कार झाली म्हणे इथं. जवाई येस तोवर आमची पोरगी आमच्या घरी नेतो म्हणे. जवाई आला की पाठवून दे जा पोरीले घ्याले, असं पण सांगून गेले बाप्पा. असं एकाचं दोन लावून पाठवलेलं पत्र किशोरला मिळालं. बाकी गोष्टीकडे कानाडोळा केला तरी श्यामला माहेरी गेली हे वाक्य किशोरला फार वेदना देत होतं. त्याला वेगळीच चिंता सतवायला लागली होती. वेगवेगळे संशय त्याच्या भोवती पिंगा घालू लागले होते. पण लगेच त्याला गावाला जाताही येत नव्हतं. एक तर त्याचं ट्रेनिंग सुरू होतं आणि ट्रेनिंग दरम्यान सुट्टी मिळायची किंचितही शाश्वती नव्हती. पत्र वाचल्यापासून दिवसाचे 24ही तास किशोर संशयाला घेरून होता. नाही ते विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालायला लागल्यामुळे त्याचं लक्ष ट्रेनिंगमध्येही लागत नव्हतं. पण काही इलाज नव्हता, म्हणून किशोरची मनातल्या मनात फार चिडचिड होत होती. पण सांगून सांगणार कोणाला? जवळचा म्हणावा असा एकही मित्र नव्हता किशोरला. इकडे श्यामला मजेत दिवस घालवत होती. आई तर एकाही कामाला हात लावू देत नव्हती. गर्भारपणात लागत असलेले डोहाळे आई अगदी हौसेनं पुरवत होती. मनस्वास्थ्य उत्तम राखायसाठी जिवलग मैत्रिणी होत्या. जगण्यासाठी यापेक्षा हवं काय? हे श्यामलाच्या आनंदी चेहऱ्याकडे बघून वाटत होतं. पण म्हणतात ना, सटवाईनं लिहिलेली लकीर कोणाला चुकली आहे का? किशोरचं महिनाभराचं ट्रेनिंग संपलं आणि रात्रीची गाडी पकडून तो दुसऱ्या दिवशी गावाला पोचला. जरा गुस्स्यातच किशोर आईबाबाला म्हणाला, कशाले पाठवली श्यामलाले माहेरी? नाही म्हणून सांगता नाही आलं का तिच्या मायबापाले? आणि त्यांनी श्यामलाला खूप घाण शिवी हासडली. किशोरचे आईबाबा म्हणाले, त्या आईची लेख ते घेऊन जातो म्हणले बा. मग आम्ही कोणच्या तोंडानं नाही म्हणावं तू सांग? तू बी हितीसा नाहीस आणि ती 2 जीवाची आहे ना. तब्येत बी चांगली नाही म्हणते डॉक्टर. मग आम्ही म्हाताऱ्या माणसानं काय करावं? किशोरने रात्र कशी तरी गावात काढली. दुसऱ्या दिवशी तो सासरवाडीसाठी रवाना झाला. श्यामला जेवण करून मैत्रिणीसोबत बंगईवर गप्पा करत बसली होती. आई घरातल्या कामाला लागली होती. रविवार असल्यामुळे बाबा बाहेर गेले होते. किशोरला दारात पाहून श्यामलाच्या अंगातलं त्राणच गेलं. मैत्रिणी भराभरा उठून घराकडे निघून गेल्या. श्यामलानी भेदरल्यामुळे टक्क उघड्या डोळ्यांनी किशोरला बसण्यासाठी सांगितलं. प्यायला पाणी आणते म्हणून श्यामला आतमध्ये गेली आणि आईला आवाज दिला, आई बैठकीत पाहुणे आईले पाणी नेऊन दे बरं. आणि स्वतः आतल्या घरात हातपाय गाळून जमिनीवरच स्वतःला झोकून दिलं. किशोर असा अचानक आल्यामुळे श्यामलाला फार टेन्शन आलं होतं. आता मला किशोरबरोबर जावं लागणार हे श्यामलाला कळून चुकलं होतं. आईने किशोरचं चहापाणी केलं. तोपर्यंत बाबा बाहेरून आले होते. ट्रेनिंग संपलं आणि लगेच श्यामलाला घ्यायला आलो हे किशोरच्या बोलण्यातनं आईबाबाला समजलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जायची तयारी करावी लागेल असं किशोरने ठामपणे श्यामलाला आणि आईबाबाला सांगितलं. आई मध्येच बोलली की श्यामलाला डॉक्टरांनी आराम करायची सक्त ताकीद दिली आहे. बाळ पोटात आडवं आहे म्हणतात डॉक्टर. किशोर म्हणाला, मी तिले बेंगलोरले चांगल्या डॉक्टराले दाखवतो. तसंही दोघांचेच तर काम आहेत. मी ड्युटीवर गेला तिला आराम मिळतो. किशोरनी श्यामलाच्या आईबाबाला तर तयार केलं, पण श्यामलाची बिलकुल इच्छा नव्हती. पण आईने समजावलं श्यामलाला, जावं तर लागन न बाई नवऱ्याच्या घरी. मायबापाच्या घरी कुठं लेकीबाईचा निभाव लागते वय. श्यामलाला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. म्हणतात ना, गायीची आणि लग्न झालेल्या मुलीची परिस्थिती सारखीच. कसा याला गाय दिली की तिच्या मनात नसतानाही तो तिला फरफटत नेतो, तसं मुलीच्या गळ्यात डोरलं मणी बांधलं की तिची इच्छा असो वा नसो
नवऱ्याच्या मागे तिला जावंच लागतं. श्यामलाने मनात नसतानाही स्वतःची बॅग भरायला घेतली. श्रोते हो, हा होता 10वा भाग चूक कोणाची या वर्षा पत्के थोटे लिखित कादंबरीचा. 11वा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.